सोयराबाई आतल्या आत धुमसल्या. त्यांनी काही चाल घ्यावी असला कुठलाच वाव युवराजांनी त्यांना ठेवला नव्हता. तरीही त्या सोयराबाई होत्या. पुढा तसाच ठेवीत त्यांनी तेवढा सवाल केलाच. सुनबाईंना लागले तर असेच आणून द्याल? नाही. संभाजीराजांचा संथ जाब आला. मतलब त्या कुणबी आहेत. कुणब्यांना डागांची सवय नसते. येतो आम्ही. तिरक्या बोलांनी येसूबाईंना आपण कधीतरी कुणबी म्हटल्याचे यावेळी आणि असे चालून येईल याचा सोयराबाईंना अंदाज नव्हता. त्यांची चरफड झाली. त्यांच्या महालातून बाहेर पडताना रामराजांच्या आठवणीने संभाजीराजांना म्हणावेसे वाटले. आपणाला जमादार खाण्याचे सोनडाग आवडतात. आम्हास म्हणाल तर आपला रामडाग खूप आवडतो. पण ते काही बोलले नाहीत. विचाराच्या फेरात ते तसेच चालत चालत मनोऱ्यापर्यंत आले. मनोऱ्याच्या पायऱ्यांनी 4 मजले खाली टाकीत ते शेवटच्या 5व्या मजल्यावर आले. ठण 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 गडवाऱ्याने आणून सोडलेले सूर त्यांच्या कानात उतरले. पाचाडच्या सदरेवर जिजाऊ आल्याची खूण देणारी घंटा झडत होती. मावळ माचीवर जाऊन तिला मान देण्याएवढाही समय नव्हता. संभाजीराजांनी 5व्या मजल्यावरूनच पाचाडच्या रोखाने 3दा रिवाज दिला. राजांचे बोल त्यांच्या मनात फिरले. ध्यानी ठेवा, श्रद्धा आणि मायेपोटीच माणसे जाण लावून असतात. प्रसंगी तो द्यायलाही राजी होतात. श्रद्धा आणि माया. एक दीर्घ निश्वास त्यांच्या नाकपाळ्यातून सुटला. केवढे ठाव घेणारे बोलतात आबासाहेब. राजांची दाढीधारी हसरीत सतेज मुद्रा त्यांच्या डोळ्यासमोर क्षणात तरळली आणि आठवले की आबासाहेब सांप्रत समर्थांच्या सान्निध्यात दंग असतील. महाडच्या तलावातून आणलेले रक्तवर्णी आकाशवर्णी सफेद अशा वाणांचे कमळगड्डे रायाजी आणि अंताजीकडून कुशावर्त तलावाकाठच्या चिखलात लावून झाले. तलावकाठच्या करंजीच्या झाडाखाली सावली धरून संभाजीराजे उभे होते. त्यांनीच ते कमळगड्डे आणवले होते. देठांचे नाळ चिखलात ठेवून नानारंगी कमळांचे डुलते थाळे या कुशावर्तावर दाटतील तेव्हा कसा दिसेल हा तलाव. पोटऱ्यांवर चोळणात दाटलेले रायाजी, अंतोजी पायऱ्याच्या बाजूने तलावात उतरून चिखलमाखले हातपाय धुवून बाहेर आले. रायाजी, बघूया तुमचा हातगुण कसा निघतो. बघू किती गड्डे जितवून धरतात ते. संभाजीराजे म्हणाले. धाकलं धनी, फुलांची ही जात लई चरणी धरणारी. वैच ठाव घावला की पसारती हा हा म्हणता समद टाक येरगटून टाकतील हे गड्ड. अंतोजी हसून म्हणाला. कसूर माफ धाकलं धनी. सरकार यात करत्यात. हिंदुस्थानातलं कुणी 2 पावलं गड चढून आल्यात. ह्यो आडवं पट्ट होईत कपाळावं गदांचं. वाड्याच्या रोखाने आलेल्या जोत्याजी केसरकराने करंजीच्या झाडाखाली येऊन वर्दी दिली. राजे चाफळहून येऊन 1.5 तास लोटला होता. चला म्हणत संभाजीराजांनी मध्यावर्ती सावली सोडली. जगदीश्वराचा सोनकळस दूरवर त्यांना उन्हाच्या तिरपेत झगमगताना दिसला. त्याने फेकलेल्या प्रखर झोताने लवभर युवराजांचे डोळे अंधारल्यागत झाले. एक विचित्र विचार त्यांच्या मनात फेर टाकून गेला. जगदीश्वराच्या चौकातील त्या दगडी कासवाला हयातीत कधी हा तळपता सोनकळस बघायला मिळणार नाही. हिंदुस्थानी पाहुणे कोण असतील. विचार करीतच त्यांनी राजांच्या बैठक महालाचा उंबरठा ओलांडला. राजांना मुजऱ्याचा रिवाज दिला. कमरेच्या हाताऱ्यावर हाताची डावी मूठ रुपवीत राजांच्या बैठकीसमोर असलेल्या दोन्ही आसामींना निरखीत ते पुढे झाले. यांना ओळखलत? राजांनी त्यांना समोरच्या दोन्ही आसामीच्या रोखाने हात करीत हसत हसत विचारले. दोन्ही उत्तरी आसामींनी
युवराजांना हात जोडून कमर झुकवीत मथुराई नमस्कार घातले. रुजाम्याची वळी उलगडावी तसा संभाजीराजांच्या मनी आठवणींचा पोट खुलला. यमुनेचे गिरके वळण डोळ्यासमोर तरळले. दोन्हीतील एका आसामीच्या अंगी भगवी कफनी होती, दुसरीने उत्तरी डौर, जरी किनारी धोतर, उपरणे, घेरदार पगडी असा पेहराव केला होता. हे कविराज. आठवणीसाठी कपाळीच्या शिवगंधाला मुडतीत संभाजीराजे म्हणाले. आम्हास वाराणसीच्या वाटेवरून मथुरेपर्यंत सोबत करणारे कवी कलश. कसूर माफ हो युवराज, कलश नाही कवी कुलेश. कवीने हसून दुरुस्ती केली. आणि हे कोठीत भेटलेले कवी परमानंद. राजाने कफनीधारी आसामीची याद दिली. युवराज, ही मंडळी म्हणताहेत केवळ भेटीसाठी आलो आहोत. 4-2 दिवस राहून परतू. त्यांना सांगा तुम्हाला काव्य केवढे प्यारे आहे ते. आम्ही त्यांना येथे कायमचे ठेवून घेऊ म्हणतो. असे म्हणून राजे हसले. जी, आपला बेत बरोबर आहे. आमचाही त्यांना तसाच आग्रह आहे. युवराजांच्या या बोलण्यावर सारेच हसले. चंडी चंडी हसण्याच्या शेवाला धरून कुलेश पुटपुटले. शाळिग्रामी रंगाच्या एका तकतकीत घोड्यावर मान जमवून भवानी टोकाच्या बाजूने संभाजीराजे फेर टाकीत होते. डाव्या हाताला लिंगाणा उजव्या तर्फेला पोटला आणि समोर दूरवर त्यांना तोरणा राजगडाची काळपट शिखरे दिसत होती. राजगड उडत्या गरुड पक्षाच्या पवित्र्यात माच्यांचे पंख पसरून असलेला गडराज त्या शिखराने त्यांची नजर पकडून ठेवली. दुडदुड दुडदुड रायगडावरच्या नगारखान्याच्या नौबत डंका त्यांना ऐकू आला. पाठोपाठ तोफखान्यावरून फुटलेल्या भांड्याचे बार दणदणले. कायदे खेचून त्यांनी मांडाखालच्या जनावराला मोजडीची टाच दिली. काळेशार जनावर शेपटीचा फुलवा नाचवीत दौडू लागले. काळा हौद जगदीश्वराचा कळस मागे पडला. दौडते जनावर खडखडाट करीत व्यापार पेठेत घुसले. उंच जोत्यावर बसलेले नागाप्पा शेट्टीचे व्यापारी बसकणीवरून उठून जोत्यांना घोडी भिडवून खरेदी करणारे धारकरी घोड्यावरून खाली झेप घेऊन धडाधड मुजरे करताहेत. इकडे संभाजीराजांचे लक्ष नव्हते. होळीमाळ मागे पडला. नगारखान्यातून घुसताना संभाजीराजांना कमानीवर कोरलेल्या पंजा उगारल्या दगडी वाघाचे मानचिन्ह निसटले दिसले. आत जाताच त्यांनी डाव्या रिकबीवर भार देऊन जनावरावरून खाली झेप घेतली. हातीचे कायदे सामोरा आलेल्या मोत्तद्दाराच्या दिशेने फेकले आणि ते झपाझप दरबारी चौकातील हजारी कारंजी पार करून गेले. तशी त्यांच्या जाम्याच्या पाठीवरची सोनजरीची वेलबुट्टी लखलखली. दरबारी चौकाच्या बैठकीवर राजे माणसांच्या घेरात उभे होते. संभाजीराजांना बघताच त्यांनी एका मावळ्याच्या खांद्यावरील परातीतील साखरेची मूठ भरून घेतली. राजे दगडी पायऱ्या उतरून येताहेत हे बघून संभाजीराजे झपाझप पुढे झाले. मुजऱ्यासाठी ते झुकणार हे बघून राजांनी त्यांना थोपविले. शंभूराजे, तोंडी साखर घ्या. पन्हाळा फते झाला. 12 वर्षांनी आमचा मनसुबा तडीस लागला. राजांनी हसत मूठ युवराजांच्या ओठांशी नेली. तोंडात रेंगाळणाऱ्या साखरेच्या चवीने संभाजीराजांच्या मनाच्या मुठीत लपलेले दिवाकर गोसाव्यांचे काव्यबोल भगवी कफनी चढवून वर आणले. गडपती, गजपती, हयपती, पुरंदराणी शक्ती पृष्ठभागी. त्या दिवशी संध्याकाळी समाधानी राजे सोयराबाईच्या महाली आले. बाईंनी चौरंगीवर साखरेचे भरले तबक कुणबिनीकडून ठेवून घेतले होते. रामराजांना घेऊन त्या चौरंगीजवळच उभ्या होत्या.
राजेजवळ येताच त्या रामराजांना म्हणाल्या, जा आबासाहेब काय देतात बघा तरी. रामराजांना आपल्याकडे घेऊन त्याच्या गालावर ओठ टेकीत राजे म्हणाले, आम्ही काय देणार यांना, देणार श्री थोर आहेत. राजांच्या दाढीच्या स्पर्शाने हुळहुळलेल्या गालांवर रामराजांनी तळहात फिरविला. 3 वर्षाचे रामराजे म्हणाले, श्ली म्हणजे काय आबा. हसत राजे म्हणाले, ते आम्हास तरी पुरतं कुठं माहीत आहे. ते माहीत झालं की माणसाचा समर्थ होतो.